अधिवेशनाच्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार धनगरी वेशभूषेमध्ये म्हणजेच डोईला फेटा, खांद्यावरती घोंगडं, हातामध्ये काठी, पायात धनगरी वाहना आणि ओठावरती चांगभलं आणि सुंबरणाचा गजर करत धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी मागणी करत होते। अर्थातच ही मागणी एसटी आरक्षणाची होती। त्यावेळेस हे सर्वजण विरोधी पक्षात होते, विरोधी बाकावर बसत होते। आता हेच लोक सत्तेत आलेले आहेत आणि चित्र बदललेलं दिसतंय। एकट्या अजितदादा पवार यांच्या गटाच्या 3 आमदारांनी धनगरांच्या एसटी आरक्षणाला विरोध दर्शवलेला आहे। वास्तविक पाहता हा विरोध करण्याचे यांना काहीच कारण नाही आहे, कारण आम्ही आदिवासींचं आरक्षण मागत नाही आहे, त्यांचं आरक्षण आम्ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत नाही आहोत। तर ऑलरेडी जे भारतीय राज्यघटनेनं धनगरांना एसटी आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याची आम्ही मागणी करत आहोत। आम्ही येताना आमचा स्वतंत्र कोटा घेऊन या ठिकाणी एसटीमध्ये येणार आहोत। स्वतंत्र कोटा आम्हाला कोणाच्या हिश्श्याचं किंवा कोणाच्या हक्काचं किंवा कोणाच्या अधिकारांच्यावरती आक्रमण करून, त्यांच्यावरती अन्याय करून, कोणावरती अत्याचार करून आम्हाला हे आरक्षण नको आहे। आम्हाला जे भारतीय राज्यघटनेनं एसटी आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी व्हावी एवढीच आमची मागणी आहे। आणि जी मागणी चौंडीच्या आंदोलना अगोदर हेच अजितदादा पवार आणि त्यांचे सहकारी करत होते ती मागणी। आणि आज अचानक असं काय झालं, अजित पवार यांच्या गटाचे 3 आमदार याला विरोध करतायत। यावरून एक गोष्ट लक्षात येते की ती म्हणजे धनगर विरुद्ध आदिवासी हे गट समोरासमोर आले पाहिजेत आणि ते एकमेकांना भिडले पाहिजेत। आणि हे षडयंत्र जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये रचलं जाते। हे कट कारस्थान जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये रचलं जाते आणि हे करण्यामागं एक षडयंत्र असंही आहे की बघा, आम्ही तुम्हाला आरक्षण देणार होतो, तुमच्या आरक्षणाची आम्ही अंमलबजावणी करणार होतो, मात्र हे आता तुम्हाला विरोध करतायत म्हणून पुन्हा हे गळा काढायला मोकळे झाले। याचा अर्थ असा आहे की दुटप्पी भूमिका जी आहे, दुतोंडी गांडोळाची जी भूमिका आहे तीच यांची भूमिका आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरू नये। तुम्हाला आदिवासी समाजाच्या मतांची भीती वाटते, ते आपल्या विरोधात जातील, ते आपल्याला मतदान करणार नाहीत म्हणून त्यांचा कळवळा येऊन, खोटा कळवळा येऊन हे अजितदादा पवार गटाचे आमदार त्या ठिकाणी बेताल वक्तव्य करत आहेत। तुम्हाला आदिवासींच्या मतांची भीती वाटते, वाटणं स्वाभाविक आहे, वाटलीच पाहिजे। ते आमचेच बांधव आहेत, तेही आदिवासी, आम्ही आदिवासी। मग जशी आदिवासींच्या मताची भीती वाटते तशाच पद्धतीनं तुम्हाला धनगरांच्या मताची भीती वाटली पाहिजे। धनगरांच्या मताची भीती ही किती मोठ्या प्रमाणावरती असू शकते हे देशाच्या पंतप्रधानांना विचारा। 2014च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनगरांना खोटं आश्वासन देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना एकदा विचारून घ्या। देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांना खोटं आश्वासन दिलं आणि त्यांनी सांगितलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगरांच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय या ठिकाणी शांत बसणार नाही। पहिल्या कॅबिनेटमध्ये हा प्रश्न सोडवू। कॅबिनेट मागून कॅबिनेट गेल्या, महिन्यामागून महिने गेले, वर्षामागून वर्ष गेली, सरकारामागून सरकार गेली, पुन्हा हे सत्तेत आले, पण यांनी काय धनगर आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सोडवला नाही। कारण यांची नियत आणि धनगरांना आरक्षण देण्याबद्दल असलेली यांची जी नीतिमत्ता आहे त्यामध्ये खोट आहे। म्हणून
जर धनगरांच्या मताची धास्ती किंवा भीती यांना वाटत नसती तर देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये उपस्थित असलेल्या जमलेल्या लाखो समाज बांधवांना आश्वासन दिलं असतं का? आणि त्यांनी आश्वासन दिलं म्हणून तर 2014मध्ये सत्तांतर झालं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला घरचा रस्ता धरावा लागला आणि सेना BJPचं सरकार त्या ठिकाणी सत्तेत आलं. हा करिश्मा, हा एवढा मोठा चमत्कार, हा एवढा मोठा इतिहास घडवण्याचं काम निव्वळ धनगरांनी केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20 ते 22% धनगर जमात आहे आणि 22% मतं जर वन वे एका बाजूने गेली तर ते कोणाचंही सरकार सत्तेमध्ये आणू शकतात आणि कोणाचंही सरकार सत्तेतून घालवू शकतात. हा इतिहास आहे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, जो देशानं पाहिलेला आहे, जो जगानं पाहिलेला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी धनगर जमात बांधवांना आज आवाहन करत आहोत यशवंत सेनेच्या माध्यमातून की तुम्ही देखील तुमच्या मताचं जे उपद्रव मूल्य आहे ते या प्रस्थापितांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे, पुन्हा पुन्हा लक्षात आणून दिलं पाहिजे, म्हणजे यांचं डेअरिंग होणार नाही आणि ते धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या विरोधात बोलणार नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन समुदायांना एकमेकाच्या विरोधात उभा करण्याचा कितीही केविलवाना यांनी प्रयत्न केला तरी आम्ही एकमेकाच्या विरोधात कदापि उभे राहणार नाही आहोत. कारण भांडणं लावणं हा यांचा धंदा आहे, तेवढंच त्यांना जमतं हे आम्हाला चांगलं माहीत आहे. म्हणून आम्ही एकमेकांच्या विरोधात लढणार नाही, एकमेकांच्या विरोधात उभे राहणार नाही आणि एकमेकांच्या हक्काचंही घेणार नाहीत. ज्याच्या त्याच्या हक्काचं म्हणजे ज्याचं त्याचं माप ज्याच्या त्याच्या पदरात पडलं पाहिजे, ही यशवंत सेनेची भूमिका आहे. म्हणून अजितदादा पवार यांना माझी विनंती आहे की विधानसभेच्या पायऱ्यावरती अधिवेशनाच्या काळात धनगर आरक्षणाच्या घोषणा देणारे अजित पवार आजही तेच आहेत का ते बदललेले आहेत याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे. ते जर स्पष्टीकरण देणार नसतील तर धनगर जमात त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायला मागं पुढं पाहणार नाही, हे अजितदादा समर्थकांनी आणि अजितदादांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या वेळेस धनगर विरोधकाची भूमिका घेतो, विरोधात रस्त्यावरती उतरतो त्यावेळेस 2014च्या इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही तुमच्या आमदारांना समज द्या, तुम्ही तुमच्या आमदारांना ताकीद द्या, तुम्ही तुमच्या आमदारांना वॉर्निंग द्या आणि तुम्ही त्यांना सांगा की धनगरांच्यावरती गेली 75 वर्ष अन्याय झालेला आहे आणि त्यांना सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी न्याय दिला पाहिजे आणि धनगरांसाठी ST आरक्षणाची अंमलबजावणी केली पाहिजे. अन्यथा 2014ची पुनरावृत्ती, इतिहासाची पुनरावृत्ती अटळ आहे, हे लक्षात ठेवा. आणि यशवंत सेना त्याची गोळाबेरीज आतापासूनच करू लागलेली आहे. जर तुम्ही धनगर आरक्षणाची अंमलबजावणी दिलेल्या मुदतीमध्ये जर नाही केली तर ज्या पद्धतीनं चौंडीमधून यशवंत सेनेनं धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या प्रश्नाला वाचा फोडलेला आहे आणि या लढाईला तोंड फोडलेलं आहे, ज्या पद्धतीनं सामाजिक लढाईला तोंड फोडलेलं आहे, आरक्षणाच्या लढाईला तोंड फोडलेलं आहे, तशाच पद्धतीनं राजकीय लढाईला आणि मतपेटीच्या लढाईला तोंड फोडण्यासाठी देखील यशवंत सेना सर्वात पुढे असेल. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं समाज बांधव आरक्षण लढाईमध्ये यशवंत सेनेच्या पाठीशी उभे राहिले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर यशवंत सेनेच्या विचारांचं एक वादळ उभा राहिलं, स्वर्गीय BK कोकरे आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांचं वादळ उभा राहिलं, अगदी त्याच पद्धतीनं 2024च्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत देखील हे यशवंत सेनेचं पिवळे वादळ मुंबई आणि दिल्लीपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपण यशवंत सेनेच्या पाठीमागं ठाम राहाल एवढी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्या भेटीला येण्याचं वचन देऊन या ठिकाणी थांबतो. जय मल्हार, जय भारत.